हॅलो स्टुडंट्स, आपला चौथा चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे व्यवसाय संघटनाचे प्रकार भाग 1. त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय. जगात व्यवसाय संघटनाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत, परंतु त्यापैकी एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय हा एकमेव प्रकार भारतामध्ये अस्तित्वात आहे. त्यालाच अविभक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय असेही म्हणतात. हा व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतो. आपण जे म्हणतो ना फॅमिली बिझनेस, त्याला आपण म्हणतो एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय. तर बघूया ह्याचे वैशिष्ट्य. अस्तित्वात फक्त भारतातच. एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय फक्त भारतातच अस्तित्वात आहे. हिंदू वारसा हक्क कायदा 1956 नुसार हा व्यवसाय चालविला जातो. दुसरा पॉईंट आहे स्थापना. एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय स्थापना करणे सुलभ असते आणि हिंदू कायद्यातील तरतुदीनुसार हा व्यवसाय चालतो आणि प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंब जन्म घेतल्याने व्यवसायाचा सभासद बनते. ठीक आहे, म्हणजे इथं जे मेंबर्स आहेत त्याला लिमिटेशन्स नाही आहे. सभासदत्व म्हणजे मेंबरशिप. ह्या व्यवसायामध्ये सभासद संख्येवर कोणतेही बंधन नसते. त्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्याने, एखाद्याला दत्तक घेतल्याने किंवा त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी विवाह केल्याने व्यवसायाची सभासदत्व प्राप्त होते. चौथा पॉईंट आहे संयुक्त मालकी. एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय मालमत्तेवर कर्ता आणि सहकर्ता यांची संयुक्त मालकी असते. हा व्यवसाय सलग 3 पिढ्याकडून संयुक्तपणे चालविला जातो. कर्ता हाच एकत्र मालमत्तेचा संरक्षण करता असतो. कर्ता म्हणजे ही इज द हेड ऑफ द फॅमिली. जे मेन मेंबर आहे, घरचा सिनियर माणूस आहे, त्याला कर्ता म्हणतात. तर कर्ता जे संरक्षण करता असतो. 5वा पॉईंट आहे चांगली पतप्रतिष्ठा. म्हणजे ह्याची जी इमेज असते ती खूप चांगली पडते. गुडविल जास्त ओन होतं ह्याच्यामध्ये. हा व्यवसाय वर्षानुवर्ष चालतो. बाजारपेठेत त्यांना चांगली पतप्रतिष्ठा असते. कर्ज देणाऱ्यास कर्ज परतफेडीची खात्री मिळते आणि कर्त्याची जबाबदारी अमर्यादित असल्याने बँका व इतर वित्तीय संस्था त्यांना कर्ज सहजपणे उपलब्ध करून देतात. 6 पॉईंट आहे व्यवस्थापन. एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाचे व्यवस्थापन करतो. कौटुंबिक व्यवसायामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार सहकर्त्यांना नसतात. तथापि व्यवसायातील कोणतेही निर्णय घेण्या अगोदर कर्ता कुटुंबातील इतर सदस्याबरोबर चर्चा करू शकतो. कर्ता डिसिजन घेऊ शकतो, पण तो डिसिजन करताना ते घरच्या मेंबरशी काय करतो, डिस्कस करून घेतो. नफ्यात सहभाग. एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय स्थापना कोणत्याही करार न होता कर्ता आणि सहकर्ते यांच्यामध्ये नफा तोट्याची विभागणी कोणत्या प्रमाणात करावी याविषयी हिंदू कायद्यात कोणत्याही तरतूद नाही. इथं जे प्रॉफिट शेअरिंग ही जी बिझनेस असतं हे ॲक्च्युली फॅमिली बिझनेस असतं. फॅमिली बिझनेस म्हणजे तिथं पर्सनल मॅटर असतं. ते आपसात कसेही प्रॉफिट वाटून घेऊ शकतात. इथं कुठेही त्याचं नियम दिलेला नाही आहे की एवढा प्रॉफिट असतो, एवढा शेअर असतो, कर्ताला एवढं असतं. इथं कुठंच ते नमूद केलेला नाही आहे. तर बघूया एकत्र हिंदू कुटुंब व्यवसायाचे गुण. पहिला आहे सुलभ स्थापना, इझी फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन, जास्त लिगल फॉर्मॅलिटीज नाही आहे, म्हणून याची स्थापना कशी आहे, सुलभ स्थापना आहे. सहकर्ताचे हितरक्षण. सहकर्ता व्यवसायातून विभक्त होण्याचे अधिकार असतो. कर्ता त्यांची भागांची खूप काळजी घेतो. इथं बिझनेस, फॅमिली बिझनेस म्हणजे की प्रत्येक जे आहेत त्यांचं पुरेपूर हितरक्षण केलं जातं. त्वरित व अचूक निर्णय. कर्ता ही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असते. त्या व्यवसायाचा अनुभव व ज्ञान असते. तो व्यवसायातील सर्व निर्णय घेतो. आपल्या अनुभवाचा आधारे योग्य वेळेत योग्य व अचूक निर्णय तो घेऊ शकतो. ठीक आहे, डिसिजन मेकिंग जो असतो तो कसं करतो, अचूक निर्णय घेतो. कामातूनच प्रशिक्षण. इथं त्यांना वेगळी ट्रेनिंग द्यावी लागत नाही. इथं मुलगा वडिलांकडून शिकतो आणि तसंच म्हणजे व्यवसायाद्वारेच त्यांचं कसं ट्रेनिंगचं काम चालू असतो. सहकर्त्याची जबाबदारी. सहकर्त्याची जबाबदारी ही एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायातील त्यांच्या व्यवसायातील ही त्या मर्यादित असते.
आणि त्यामुळे अविभक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायातील देणी फेडण्यासाठी सर्व कर्त्याची खाजगी मालमत्ताचा वापर केला जात नाही. इथं पर्सनल प्रॉपर्टी यूज केली जात नाही कर्ज फेडण्यासाठी. ठीक आहे, तर बघूया आपण एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीचे दोष. कर्त्याच्या अमर्यादित जबाबदारी धोक्याच्या कर्त्याला नेहमीच सामना करावा लागतो. इथं वन पर्सन इज लायबल, मग त्याच्यावर नेहमी रिस्क, परत डेप्स, कर्जफेड हे सगळं लोड कुणावर असतं? एक कर्त्यावरच असतो. ओके, तर कर्त्याच्या अमर्यादित जबाबदारी. दुसरा आहे आर्थिक व व्यवस्थापकीय संसाधनावर मर्यादा. एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायामध्ये निधीचं कमतरता नसते. एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायामध्ये पूर्वजनांचे मालमत्तेचा भांडवल म्हणून उपयोग केला जातो आणि कर्त्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य असते नाही, त्यामुळे वैयक्तिकीकरणावर मर्यादा येते. त्याच्यानंतर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. कायद्याच्या नजरेतून एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय व कुटुंबातील सदस्य एक आणि सारखेच मानले जातात, त्यामुळे व्यवसायाला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते. फोर्थ पॉईंट, व्यवसायाचे विभाजन. एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायामध्ये सदस्यांची संख्या जास्त असते आणि त्यामुळे तेथे संघर्ष आणि वादविवाद होतात. ठीक आहे, फॅमिली पर्सनल प्रॉब्लेम्स म्हटलं की इथं प्रॉपर्टीचे इश्यूज करून वादविवाद होऊ शकतात. श्रम व पारितोषिक यांचा प्रत्यक्ष संबंध नाही. कर्ता हा व्यवसायाचा व्यवस्थापक असतो. व्यवसाय चालविण्यासाठी तो आपले ज्ञान व कौशल्य वापरत असतो. व्यवसायाला मिळालेले फायदे हा सर्व सहकार्यामध्ये वाटला जातो. कार्यश्रम व अकार्यश्रम अशा सर्व सदस्यांना नफा मिळतो. म्हणजे जो ॲक्टिव्ह असेल किंवा ॲक्टिव्ह नसेल त्याला सुद्धा प्रॉफिटचं शेअर मिळतं. ओके, आता बघूया आपण 4.5 घटक, ज्याचं नाव आहे सहकारी संस्था. तर सहकारी संस्था म्हणजे काय? हा कृषी प्रधान देश असून जगातील सर्वात मोठ्या सहकारी चळवळीची पायभरणी भारतात झालेली आहे. सहकारी चळवळ ही समाजातील दुर्बळ घटकांना त्यांचे व सभासदांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सुरू केली आहे. स्वातंत्र्यानंतर सहकार हा पंचवार्षिक योजना अविभाज्य भाग बनला. भारतीय सहकारी कायदा 1912 सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हस्तसंवर्धन करणारी संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. आता बघूया सहकारी संस्थेचे वैशिष्ट्ये. पहिला आहे ऐच्छिक व खुले सभासद तत्व. सहकारी संस्था हे व्यक्तीचे संघटन आहे. कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. सभासद सर्वांना खुले असते. इथं मेंबरशिप काय असते? फ्री असते. कोणीही ही मेंबरशिप घेऊ शकते. लोकशाही तत्व. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाहीवर आधारित असते. सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जातात. डेमोक्रेटिक रूल असतं, वोटिंगचं रूल असतं, ज्याची वोटिंग जास्त त्याला सिलेक्ट करतात. व्यवस्थापन. सहकारी संस्थाचे कारभार हा व्यवस्थापन समितीच्या हाती असतो. व्यवसायातील सर्व व्यवस्थापन समिती निवडून आलेले संचालक सभासदांचे प्रतिनिधी असतात. नोंदणी. सहकारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे असते. प्रत्येक सहकारी संस्थेला भारतीय सहकारी कायदा 1912 व सहकारी कायद्यामधील नियम व तरतुदीचे पालन करावे लागते. नेक्स्ट पॉईंट आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. नोंदणी झाल्यावर प्रत्येक सहकारी संस्थेला कायदेशीर व्यक्ती म्हणून मान्यता मिळते. कायद्याने तिला स्वतंत्र अस्तित्वात लाभते. त्यामुळे संस्थेला स्वतःचं नावन्या बँक खाते उघडणे, मालमत्ता धारण करणे, करार करण्यास मुभा मिळते. नेक्स्ट पॉईंट आहे मर्यादित जबाबदारी. सहकारी संस्थेची भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. त्यांना धारण केलेल्या भागांचे देय रकमे इतकी यांची जबाबदारी मर्यादित असते. म्हणूनच सहकारी संस्थेची देणी फेडण्यासाठी सभासदांची खाजगी मालमत्ता वापरली जात नाही. नेक्स्ट पॉईंट आहे सभासद संख्या. सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान 10 सभासद एकत्र यावे लागतात. सहकारी संस्थेत कमाल किती सभासद असावेत यावर सहकारी कायद्याने कोणतेही बंधन नसते. ठीक आहे, इथं मेंबरशिपवर लिमिटेशन अजिबात नसते. मतदानाचे समान हक्क. भागधारक ह्या नात्याने प्रत्येक सभासदला मतदानाचे समान हक्क असतो. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सेवाभाव.
सहकारी संस्था तिच्या सभासदांना अनेक प्रकारचे सेवा सुविधा पुरवितात. सभासदांना व समाजाला सेवे देणे हाच सहकारी संस्थेचा मुख्य हेतू असतो. तर बघूया सहकारी संस्थेचे गुण. लोकशाही व्यवस्थापन. सहकारी संस्थेचे प्रत्येक सभासदाला समान मतदानाचे हक्क असून ते विविध भागात विखुरलेले असतात. म्हणून संस्थेचे दैनंदिन कारभार पाहण्यासाठी ते आपल्या प्रतिनिधीचं निवड करतात आणि त्या प्रतिनिधित्वालाच व्यवस्थापन समिती सदस्य असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट आहे खुले सभासदत्व. सहकारी संस्थेचे सभासदत्व हे ऐच्छिक असून ते सर्वांच्यासाठी खुले असते. म्हणूनच त्यांची जाती धर्माची संप्रदायातील व्यक्ती सहकारी संस्थेचे भाग खरेदी करून सभासद होऊ शकत आणि सभासद होण्याची किंवा सभासदत्व रद्द करण्याची कोणतीही सक्ती करू शकत नाही. तर तुम्हाला जर ॲडमिट व्हायचं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि इन केस यू हॅव टू रिझाईन यू कॅन रिझाईन. तर तुम्हाला दोन्ही कन्सेप्टमध्ये तुम्ही फ्री आहात. तुम्ही ते कधीही एक शॉर्ट नोटीस करून तुम्ही रिझाईनही करू शकता आणि शॉर्ट नोटीस देऊन तुम्ही त्या फॉर्ममध्ये तुम्ही ॲडमिट पण होऊ शकता. व्यवसाय चालवण्याचे खर्च कमी. सहकारी संस्था चालवण्याचे अतिशय कमी खर्च येते. त्यांना कोणतेही मध्यस्थ नसतो. इथं मिडलमॅन नसल्याने त्यांचं जे खर्च आहे एक्सपेंडिचर आहे ते खूप कमी असतं. मर्यादित जबाबदारी असतात. सहकारी संस्थेचे सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असते. त्यांनी धारण केलेल्या भागावरील देह रकमे एवढी त्यांना जबाबदारी मर्यादित असते. कर सवलत. आता टॅक्सची सवलत त्यांना असते. सहकारी संस्था देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि त्यामुळेच सरकार सहकारी संस्था अनेक सवलती देते. उदाहरणार्थ एका ठराविक मर्यादेपर्यंत आयकरात सवलत. परिणामी संस्थेचा नफा वाढू शकतो. 6वा पॉईंट आहे स्वयं अर्थसहाय्यता व सामाजिक कल्याण. सहकारी संस्था कायद्यातील सुधारित दुरुस्तीनुसार सहकारी संस्था आपल्या सभासदांना जास्तीत जास्त 15% वार्षिक दराने लाभांश देऊ शकतात. त्यामुळे उर्वरित अधिकाचे स्वयं अर्थसहाय्य म्हणून उपयोग केले जाते. तर हे पाहिले आपण सहकारी संस्थाचे गुण. आता आपण बघणार आहोत सहकारी संस्थेचे दोष. मर्यादित भांडवल. सहकारी संस्थाचे भागांची दर्शनी किंमत ही फार कमी असते. सहकारी संस्थेचे सभासद हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील असतात आणि त्यामुळे ते जास्त भाग घेऊ शकत नाही आणि त्यामुळेच त्यांचे भांडवल मर्यादित असतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अकार्यक्षम व्यवस्थापन. सहकारी संस्थेचे कारभार हा व्यवस्थापन समितीच्या हाती असतो. व्यवस्थापन समिती सदस्य हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. त्यांच्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य असलेच असे नाही. मर्यादित भांडवल किंवा आर्थिक परिस्थितीमुळे व्यावसायिक व्यवस्थापकांची नेमणूक करणे त्यांना शक्य नसते. व्यवस्थापन समितीचे सदस्य सुद्धा व्यावसायिक नसतात. ठीक आहे. तर अकार्यक्षम व्यवस्थापन. त्याच्यानंतर जनतेचा कमी विश्वास. कमी भांडवल असल्यामुळे जनतेचं पण त्यांच्यावर काय फारसं ट्रस्ट नसतं. मर्यादित विस्तार. सहकारी संस्थाचे भांडवल उभारणीवर मर्यादित पडतात. तसेच व्यवस्थापनाचे अकार्यक्षमतेमुळे आव्हानात्मक प्रकल्प हाती घेता येत नाही. मग त्यांना जे प्रोजेक्ट्स मिळतात ते सुद्धा कसे असतात स्मॉल स्केलवर असतात. ते लार्ज स्केलचे प्रोजेक्ट हाती घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर प्रेरणेचा अभाव. इथं मोटिवेशनला चान्सेस नसतो. इथं जे कॉस्टच मुळीतच कमी असते तर इथं हे जे एम्प्लॉईज असतात त्यांना मोटिवेट करण्याचं काही चान्सेस नसतं. एम्प्लॉईजला मोटिवेट कसं करतो आपण, त्यांची पगार वाढवतो, बोनस देतो. इथं त्याचं चान्सेस नाही. मुळात त्यांची कॉस्टच कमी असते त्याच्यामुळे त्यांना प्रेरणाचे अभाव असते. तर हे पाहिले आपण ह्याचे दोष. आता बघूया आपण सहकारी संस्थेचे प्रकार. पहिला आहे ग्राहक सहकारी संस्था. दैनंदिन गरजाचे वस्तूमाफक किमतीमध्ये उपलब्ध करून घेण्यासाठी ग्राहक एकत्र येऊन ग्राहक सहकारी संस्था स्थापन करतात आणि ह्या संस्था प्रत्यक्ष उत्पादक व घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तूची खरेदी करतात. त्याच्यानंतर
उत्पादकांची सहकारी सोसायटी स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी व उत्पादनात वाढ करण्यासाठी लहान उत्पादक व कारागीर यांनी एकत्रित स्थापना केलेली संस्थेची उत्पादकांची सहकारी सोसायटी असे म्हणतात. आणि ह्या संस्थेचे दोन उपप्रकार परत आता हे काय डिवायडेड आहे दोन भागांमध्ये. पहिला आहे औद्योगिक सेवा सोसायटी आणि उत्पादकांची संस्था. या प्रकारमध्ये उत्पादक स्वतंत्रपणे उत्पादक करतात आणि व औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेला विकतात. सभासदांना कच्चा माल, अवजारे, उपकरणे, यंत्रे संस्थेमार्फतच पुरवले जातात. इथं जे टेक्निक्स, मशीन्स, मॅन, लेबर हे कोण पुरवतं? हे संस्थाच पुरवते. उत्पादकांची संस्था या प्रकारमध्ये उत्पादक सभासदांना संस्थेचे कर्मचारी मानले जाते व त्यांचे कामबद्दल त्यांना मजुरी दिली जाते आणि प्रत्येक सभासदाला कच्चा माल व उपकरणे संस्थेमार्फतच पुरवले जातात. नेक्स्ट आहे विपणन सहकारी संस्था. ज्यांनी आपले उत्पादन योग्य वाढीव किमतीला विकावे असे वाटते अशा स्वतंत्र उत्पादकांनी स्वच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे विपणन सहकारी संस्था होय. नेक्स्ट आहे शेती सहकारी संस्था. मोठ्या प्रमाणावरील एकत्रित शेतीचे आर्थिक लाभ घेण्यासाठी लहान शेतकऱ्यांना शेतकरी स्वच्छेने एकत्र येऊन स्थापना केलेल्या संस्थेला शेती सहकारी संस्था असे म्हणतात. सहकारी गृहनिर्माण संस्था स्वतःच्या घरांची गरजा पूर्ण करण्यासाठी अल्प व माध्यम उत्पादन गटातील व्यक्तीने स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. आणि लास्ट आहे सहकारी पतसंस्था. सभासदांमध्ये बचतीची सोय निर्माण करण्यासाठी व व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी गरीब व्यक्ती ह्या संस्थेची स्थापना करतात आणि सावकाराकडूनच सभासदांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी या संस्थाची मदत करतात. इथं आपण पाहिले उत्पादकाची सहकारी संस्थेचे आपण प्रकार पाहिले. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉईंट, ते म्हणजे संयुक्त भांडवल संस्था म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी. आता तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड हे काय एक्झाम्पल्स आहेत कशाचे? जॉईंट स्टॉक कंपनीचे. संयुक्त भांडवली संस्था. कंपनी ही व्यक्तीने एकत्र घेऊन स्थापना केलेली ऐच्छिक संस्था असून यामध्ये सर्व व्यक्ती भाग भांडवलाच्या रूपात योगदान देतात. कंपनी म्हणजे स्वच्छेने स्थापन झालेली संघटना आहे. त्याच्यामध्ये नफा मिळवला जातो. भांडवल छोट्या छोट्या भागात विभागले असते. हे भाग हस्तांतरणीय असतात आणि मालकी सदस्यांचे असते. ठीक आहे, ही व्याख्या कोणी दिली आहे? प्रा. एल. एच. हेने. दुसरी आहे चीफ जस्टिस मार्शल. कंपनी कायद्याच्या दृष्टीने केवळ एक कृत्रिम अदृश्य स्पर्श न करता येणारी विद्यमान व्यक्ती आहे. तिची स्थापना कंपनी कायद्यानुसार समान हेतूने केली जाते व त्यामुळे तिला काही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट घटक आपण बघूया संयुक्त भांडवली संस्थाचे वैशिष्ट्य. तर पहिले आहे ऐच्छिक संघटन. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे व्यक्तीचे ऐच्छिक संघटन होय. कोणतेही जात, धर्म, पंथाशी व्यक्ती कोणत्या कंपनीचे भाग खरेदी करू शकते. ह्या कंपनीचे कोणीही भाग करू शकते. याच्यामध्ये रिलिजियस अँड एक्सप्लॉयटेशन्स याच्यामध्ये काही नसतं. नेक्स्ट आहे नोंदणीकृत संस्था. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार प्रत्येक संयुक्त भांडवली संस्थेला नोंदणी करणे सक्तीचे असते. इथं रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी. नोंदणी केल्याशिवाय कोणतेही संयुक्त भांडवली संस्था अस्तित्वात येऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट इज नोंदणीकृत कार्यालय. घटनापत्रकातील स्थळ कलमानुसार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असणे बंधनकारक आहे आणि कंपनीची महत्त्वाची सर्व कागदपत्रे नोंदणीकृत कार्यालयात ठेवली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल सभासद नोंदणी, वार्षिक विवरणपत्रे, घटनापत्रक, माहितीपत्रक इत्यादी. नेक्स्ट पॉईंट आहे कृत्रिम व्यक्ती. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. तिला तिचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वात असते. नेक्स्ट पॉईंट आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. कंपनी स्थापना कायद्यानुसार झालेली असते आणि कंपनीला तिच्या सभासदापासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, लीगल एंटिटी, लीगल स्टेटस असतं त्यांचं.
बोधचिन्ह. संयुक्त भांडवली संस्था कायद्याने निर्मित कृत्रिम व्यक्ती असते, परंतु तिला व्यक्तीसारखे भौतिक अस्तित्व नसते. म्हणूनच कंपनी बोधचिन्हाचा उपयोग स्वतःची अधिकृत सही म्हणून केली जाते. कॉमन सील इज यूज्ड ॲज द सिग्नेचर ऑफ द कंपनी. नेक्स्ट पॉईंट आहे मर्यादित जबाबदारी. संयुक्त भांडवली संस्थेची भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते आणि त्यांना धारण केलेल्या भागांची न दिलेले रकमे इतकी ती मर्यादित असते. 8 पॉईंट आहे भागांचे हस्तांतर मीन्स ट्रान्सफरबिलिटी ऑफ द शेअर्स. कंपनी एकूण भांडवल लहान लहान भागात विभागलेले असतात आणि भागांची खरेदी हीच सभासदांची अट असते. कंपनीचे सभासद होण्यासाठी भागांची खरेदी करणे आवश्यक असते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मालकी व व्यवस्थापन फारकत. संयुक्त भांडवली संस्थेचे असंख्य सभासद असतात. हे मालक असतात. कंपनीचे दैनंदिन प्रशासनात ते भाग घेऊ शकतात आणि त्यामुळे प्रतिनिधी म्हणून ते संचालकांची निवड करतात. म्हणजे इथं बोर्ड्स ऑफ डिरेक्टर्स सिलेक्ट केले जातात आणि तेच सगळे कंपनीचं कामकाज बघतात. कंट्रोल इज इन द हँड ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. नेक्स्ट पॉईंट आहे चिरंतन अस्तित्व. संयुक्त भांडवली संस्थेला स्थिर व सातत्यपूर्ण अस्तित्व लाभते. सभासदांच्या अस्तित्वावर कंपनीचे अस्तित्व अवलंबून नसते. सभासद वेडा झाल्याने, दिवाळखोर ठरण्याने किंवा मृत्यू पावल्याने कंपनीच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही. इथं मेंबरशिपवर अनलिमिटेड आहे आणि म्हणून ह्या गोष्टींचा ह्या कंपनीवर काहीच फरक पडत नाही. तर बघूया संयुक्त भांडवली संस्थेचे गुण. मोठ्या प्रमाणावर भांडवल. इथे इन्व्हेस्टमेंट जे आहे ती लार्ज स्केलवर असते, त्याच्यामुळे जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ते नंबर्स जास्त आहे आणि मग इन्व्हेस्टमेंट पण त्यानुसार जास्त असते. व्यावसायिक व्यवस्थापन. आता ही जी मॅनेजमेंट आहे ती स्टाफ कसं असतं, एक्सपर्टाईज स्टाफ असतं त्यांचं, जे सॅलरी जास्त देतात आणि त्यानुसार ते एकदम जास्त स्किलवाले जे एम्प्लॉईज असतात त्यांना ते प्रिफर करतात. नेक्स्ट पॉईंट आहे विस्तारास मोठ्या प्रमाणात संधी. इथं त्यांच्या बिझनेसला एक्सपांड करायला खूप संधी असते, खूप ऑपॉर्च्युनिटीज असतात. का बरं, इथं जे कॅपिटल लेवल आहे ते जास्त असतं. नेक्स्ट आहे जनतेचा विश्वास. इथं कॅपिटल अमाऊंट इन्व्हेस्टमेंट जास्त असते आणि मग जी आपली जनता आहे त्यांना त्यांच्यावर जास्त विश्वास असतो प्रायव्हेट कंपनीपेक्षा. करात सवलत. देशाच्या आर्थिक विकासामध्ये संयुक्त भांडवल संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडते. कंपनीला ठराविक शासकीय कर द्यावे लागतात आणि अर्थव्यवस्थेतील कंपनीच्या योगदानामुळे काही करात सूट तर काही करात सवलत दिली जाते. 6वा पॉईंट आहे तंत्रज्ञानाची सेवा. व्यावसायिक कामे पाहण्यासाठी कंपनी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करू शकते. उदाहरण कायदेशीर सल्लागार. इथं जे मी तुम्हाला पहिले सांगितलं की जे स्टाफ असतं ते अगदी स्किलफुल असतं. का, कारण की ह्यांना जे एक्सपर्टाईज सर्व्हिस लागते, एक्सपर्टाईज कोणतीही असू, म्हणजे ते इवन जर त्यांना सजेशन कोणी देणारं पाहिजे तर ते अगदी प्रोफेशन आणि एज्युकेटेड आणि हाय एक्सपर्टाईज व्यक्ती प्रिफर करतात. चिरंतन अस्तित्व. संयुक्त भांडवली संस्था ही कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळे तिला स्वतंत्र असे कायदेशीर अस्तित्व लाभते. मर्यादित जबाबदारी. आता ह्यांची मेंबरशिपची जी मेंबर्स आहेत ते नंबर खूप जास्त आहेत, त्यांच्यामुळे ते काय होतं, मर्यादित जबाबदारी. बघूया आता संयुक्त भांडवली संस्थेचे दोष. स्थापना करण्यास कठीण. का कठीण आहे, कारण की ह्याच्यामध्ये जी लीगल फॉर्मॅलिटीज आहेत ती खूप जास्त आहेत. त्याच्यानंतर गोपनीयताचा अभाव. इथं सिक्युरिटी, ह्यांचे जे फायनान्शियल अकाउंट्स आहेत हे डिस्प्ले होत असतात, शेअर्सची अमाऊंट नेहमी डिस्प्लेस होतात, म्हणून हे जे सिक्रेसी आहे फायनान्शियलची ती राहत नाही. वेळखाऊ निर्णय प्रक्रिया. इथं जे डिसिजन मेकिंग आहे हे टॉप लेवलच्या हातात असते, म्हणजे अगदी फ्रॉम बॉटम लो लेवल टू बॉटम टू टॉप लेवल. ही प्रोसिजर करता करता हे खूप टाईम कन्झ्युमिंग कन्सेप्ट आहे. वेळखाऊ निर्णय प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष संबंधाचा अभाव. इथं पर्सनल कम्युनिकेशन होत नाही, त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंगची खूप संभावना असते. व्यवसायाचा खर्च अधिक आणि मोठे व्यवस्थापन खर्च. इथं मॅनेजमेंटला खूप
खर्च एक्सपेंडेस द्यावे लागते, हायर सॅलरी द्यावी लागते, परत ऑफिसला चांगलं मेंटेनन्स द्यावं लागतं, त्याच्यासाठी म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट आहे एक्सपेंडिचर ते जास्त आहे. सट्टेबाजी, संयुक्त भांडवली संस्थेचे व्यवस्थापन संचालक पाहतात आणि काही संचालक कंपनीचे महत्त्वाचे अंतर्गत माहितीची उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. हे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत ते काय करतात, ते स्वतःच्या स्वार्थासाठीही करू शकतात आणि ह्याचे परिणाम म्हणजे अचानकपणे कंपनीच्या भागांच्या किमतीत चढ उतार शेअर बाजारात होतात. ओके, तर बघूया आपण संयुक्त भांडवली संस्थेचे प्रकार कोणते कोणते आहेत. कंपनीचे प्रकार: रजेनुसार स्थापना झालेली कंपनी, विशेष कायद्याने स्थापन झालेली आणि नोंदवलेली कंपनी, असे हे 3 प्रकारच्या कंपनी आहेत. तर नोंदविलेली कंपनी त्याच्यामध्ये येतं अमर्यादित कंपनी आणि मर्यादित कंपनी. परत मर्यादित कंपनीमध्ये 3 ह्याच्यामध्ये विभागला गेला आहे. हमीने मर्यादित कंपनी, हमीने व भागांनी मर्यादित कंपनी आणि भागांनी मर्यादित कंपनी. परत भागांनी मर्यादित कंपनी हे 2 ह्याच्यामध्ये विभागली गेली आहे. सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी. आता भागांनी मर्यादित कंपनी. भागांनी मर्यादित कंपनी पुढील 2 प्रकार आहेत. पहिले खाजगी मर्यादित कंपनी. कायदा 2013 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी आपल्या नियमावलीद्वारे कंपनीला भांडवल असल्यास सभासदांची हस्तांतरणाचा हक्क निर्माण करते. सभासदांची संख्या 200 पर्यंत मर्यादित करणे आणि तिचे भाग अथवा कर्जे रोखी घेण्यासाठी लोकांना जाहीरपणे आवाहन करण्यास प्रतिबंध करते. ठीक आहे. आणि दुसरी आहे सार्वजनिक कंपनी. आता प्रायव्हेट कंपनी अँड पब्लिक कंपनी. पब्लिक कंपनी कोणती आहे? सार्वजनिक कंपनी. कंपनी कायदा 2013 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ते सार्वजनिक कंपनी होय. आणि ह्या व्याख्यावरून आपणास असं म्हणता येईल की सार्वजनिक कंपनी म्हणजे सभासदांची संख्या कमीत कमी 7 असते आणि कमीत कमी वसूल झालेले भाग भांडवल 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि सभासदांचे भाग हस्तांतरणावर बंधन नसतात. ठेवी स्वीकारण्यास कोणतेही बंधन नसते. ठीक आहे. तर इथं आपण 4th चॅप्टर कंप्लीट केला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 5th चॅप्टर सुरू करणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स. इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल प्लीज सबस्क्राईब इट. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. कीप वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू स्टुडंट्स.